धर्म झाला वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड दिनांक 7 जानेवारी 2021 असा पे निघाला पाहिजे असं झालं का गायकही तसेच वाजविणारे बी तसेच महाराज काय माऊलीचं वाजविणं गाणारे तसेच लय असं दिंगनांग वाजून जमत नाही आमच्या सारख्याला बरोबर आहे का नाही महाराज असं मोकळं खेळलं पाहिजे असं मोकळं अंगात आलेल्या बाई सारखं विळा महाराज म्हणे आम्हाला काही कामच नाही राहिलं आता तू का म्हणे आता आम्ही फक्त लोकांवर उपकार करण्यासाठी उरलेलो नाही तर आम्हाला एरवी दुसरं काही काम नाही काय काम आहे महाराज आम्हाला अहो तयाही कर्तव्याशी उरले लोका लागी ज्ञानोबा म्हणतात बरोबर आहे का नाही महाराज की आमचं काही काम नाही आम्ही फक्त उपकार करण्यासाठी उरलेलो आहोत म्हणजे आवाज काम नाही त्यांना कशाचंच घेणं देणं नाही महाराज अहो स्वतःची बायको मेली तरी दुःख झालं नाही याच्या पलीकडे पाहिजे महाराज बाईले मेली मुक्त झाली आणि देवे माया स्वतः मेली अहो बायको मेली तरी काही घेणं देणं नाही तृप्त झालेत ना महाराज काय घेणं देणं त्यांना सांगा बरं महाराज कशाचंच काही घेणं देणं नाही कोपला पाटील हे लोक आता मज भीक कोण घाली गावातले लोक कोपले गाढवावरून दिंड काढली गाथा तुकोबराचा पाण्यात बुडवला लक्षात ठेवा तुकोबराचा गाथा पाण्यात बुडवला तरी दुःख नाही पण अजून एक गोष्ट लक्षात ठेवा तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला तो ब्राह्मणाने नाही बुडवला चुकीची कल्पना आहे तुकाराम महाराजांचा गाथा जो पाण्यात बुडवला ना तो भावकीतल्या लोकांनी बुडवला लक्षात आलं का बोलणं जिथं तुकाराम महाराजांचा गाथा भावकीतल्या लोकांनी सहन होत नाही तिथं तुमची मोटरसायकल आणि 2 एकर जमीन भावकीला कसं काय सहन होईल सांगा लक्षात आलं का बोलणं कशी सहन होईल भावकी म्हणजे फक्त आडनावाचेच असं नाही आडनावाचेच नाहीत आता माझ्या भावकीतले लोक ह्या काही इथं 2 इथं हे इथं एक उभा इथं म्हणजे हे कीर्तनकार हे भावकीतले लोक झाले बरोबर आहे का नाही आता माऊलीच्या भावकीतले पटाडे महाराज इथं बरोबर आहे का नाही ओंकार महाराजाच्या भावकीतले ही सगळी गँग उभा राहिलेली म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल त्या क्षेत्रातले लोक तुमच्या भावकीतले लोक झाले आपल्या भावकीतल्या लोकांनाच आपलं चांगलं झालेलं देख होत नाही महाराज लक्षात आलं का बोलणं मुद्दा कुठे आपला मुद्दा एवढाच आहे की त्यांना काही घेणं देणं नाही आणि जर याच्या पलीकडे तुकाराम महाराज गेलेले असतील आणि जर तुकाराम महाराज मागत असतील तर या गोष्टीला विरोध व्हायला लागला ना महाराज मागायले तुकाराम महाराज म्हणले तृप्त झालेत आता निश्चिंतीने मग कुठं निश्चिंत पावले तर मागायला लागले ते तर कशाचे निश्चिंत झालेत 3 मुद्दे आणि 4थी गोष्ट तुकाराम महाराज जर देवाकडे मागत असतील तर देवावर जे तुकाराम महाराजांचं निस्वार्थी प्रेम आहे आणि देवाचं जे तुकाराम महाराजांचं निस्वार्थी प्रेम आहे कारण निस्वार्थी प्रेम जिथं येतं तिथं मागणीचा विषयच येत नाही लक्षात आलं का तिथं मागायचं नाही मग तिथं व्यवहार येत नाही मागणं म्हणजे काय झाला व्यवहार झाला मग निस्वार्थी जर तुमचं प्रेम असेल तर मग तिथं मागण्याचा विषय येतोय का मग जिथं निस्वार्थी प्रेम आहे तिथं मागणी नाहीच महाराज म्हणून सोजे महाराज तुमच्या सप्त्यात ज्याने ज्याने पैसे घेतले नाहीत ते सगळे निस्वार्थी प्रेम करत होते हे ध्यानात ठेवायचं लक्षात घ्या म्हणून त्या दोघांवर बी माझं निस्वार्थी प्रेम आहे महाराज लक्षात आलं का बोललं बघा आणि त्यांचंही माझ्यावर तेवढंच प्रेम आहे मुद्दा आपला एवढाच आहे की या तुकोबराच्या या दुकोबराच्या देवाच्या प्रेमाला विरोध व्हायला लागला महाराज बरोबर आहे का नाही मग तुकाराम महाराज मागत नाहीत मागत असतील तर 4 गोष्टीला विरोध झाला कोणत्या लक्षात आले का बघा पहिली गोष्ट कोणती पहिली गोष्ट आहे परंपरेला विरोध पहिली गोष्ट परंपरेला विरोध दुसरी गोष्ट स्वभावाला विरोध तिसरी गोष्ट अवाप्त कामनेला विरोध म्हणजे झालेल्या त्या गोष्टीला विरोध आणि 4थी गोष्ट या दोघा
लोकांच्या प्रेमाला, निस्वार्थी प्रेमाला विरोध व्हायला लागला. बरं महाराज, मग मागतात हे कसं काय? मग मागतच नाहीत का? मागतात ना महाराज. असे कितीतरी अभंग आहेत की तुकाराम महाराज अभंगातून मागतात. बरोबर आहे का नाही महाराज? बर, मग यांच्या मला सांगा महाराज, मग जर मागत असतील तर परंपरेला विरोध व्हायला लागला ना? नाही 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 नाही, परंपरेला कसं काय विरोध होईल? परंपरेत सुद्धा त्यांच्या मागणारे लोक आहेतच ना. हा, बोलून गेला ते असंच गोंधळ महाराज सगळा. बरोबर आहे का नाही? अहो, त्यांच्या परंपरेत सुद्धा मागणारे लोक आहेत. म्हणले कस काय? आता ऐका लक्ष देऊन. आपले बोलोबा आणि कनकाई माता, त्यांच्या रक्तवंशाचा अगोदर सांगतो. बोलोबा आणि कनकाई माता देवाची पूजा करायची, आणि देवाची पूजा करत असताना नामदेवराय मंदिरामध्ये होते. वारीला आल्याच्या नंतर नामदेवरायचं दर्शन घेतलं आणि नामदेवरायला सांगितलं, देवाकडे हात पसरले. देवानं सांगितलं बोला काहीतरी मागा. बोलोबा कनकाईनं सांगितलं आम्हाला काही मागणं नाही नामदेवराय, फक्त एकच आहे की तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा, एवढंच मागणं आहे. नामदेवरायने देवानं सांगितलं नामदेवासारखा पुत्र नाही नाही, त्यालाच पाठवून देतो. कुणाला? नामदेव. मग जगद्गुरु तुका जागे होते, बाकी काही नाही. दुसरं काय लक्षात आलं का बघा? महाराज नामदेवराय म्हणले माझ्यासारखा पुत्र कशाला, मीच जन्माला येतो. मग जगद्गुरु या अवतार कुणाचा? नामयाचा आणि संप्रदाय सकळाचा इथोनिया. तेच नामदेवराय. म्हणजे मागितलं का नाही? मागितलंच ना महाराज. मुलगा जन्माला या, ही सुद्धा काय झाली? छोटी असू द्या मोठी असू द्या, मागणीच आहे ना महाराज. मागितलंच. माझ्याकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. मागितलंच महाराज. इथं एकच मुद्दा काम करतोय. कोणता? संत महात्मे मागतात. तुकाराम महाराजांनी मागितलंय. बरोबर आहे का नाही महाराज? हो, त्यांच्या स्वभावाला जर विरोध म्हणाला आपण, तर त्यांच्या स्वभावात असे अनेक अभंग आहेत की ते मागतात. बरोबर आहे का नाही महाराज? आहेत का नाही महाराज? हा, अहो एक प्रमाण सांगतो तुम्हाला की त्याच्यात पूर्वार्धामध्ये मागणी, पूर्वार्धामध्ये धिक्कार केलाय मागण्याचा, आणि उत्तरार्धामध्ये मागणी मागितली. लक्षात आलं का बोलणं बघा? असं तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात ल्यावे खावे बरे असावे सदैव. बरोबर आहे का नाही महाराज? याची करी हाव संसारिक. संसारातले लोक हाव हाव करतात महाराज, पण हाव हाव कशासाठी? संसारासाठी. पण परमार्थिक लोक जे असतात ना महाराज, परमार्थिक लोक मागतात, पण स्वतःसाठी मागत नाहीत, तर ते दुसऱ्यासाठी मागत असतात. लक्षात आलं का बघा? मग संतांची जी मागणी आहे ती नेहमी दुसऱ्यासाठी, स्वतःची खळगी भरण्यासाठी नाही. आणि स्वतःसाठी जे मागतात महाराज, जे दुसऱ्यासाठी मागतात ते अधिकारी असतात, आणि जे स्वतःसाठी मागतात ते भ्रष्टाचारी असतात. बघा, मुद्दा आपला एवढाच आहे की संत मागतात पण दुसऱ्यासाठी मागतात महाराज. लक्षात आलं का बोला? मग तुकाराम महाराजांकडे समोर, देवाच्या समोर तुकोबाराय उभा राहिले, आणि देवाच्या समोर तुकोबाराय उभा राहिले, आणि महाराज देवानं बघितलं. तुकाराम महाराज मंदिरात गेल्याबरोबर महाराज जगाच्या मालकांना मान खाली घातली. मान खाली घातल्यावर तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा आम्ही तुझ्या दारात आलो, तुझी मान खाली. त्यावेळेला देवानं सांगितलं, तुकोबा मला जरा वज झालंय. म्हणजे कशाचं? मुकुटाचं का? नाही नाही नाही, मुकुटाचं वजन आहे. म्हणजे मग वज कशाचं झालंय? तुमच्या बाप दादापासून, विश्वंभर बाबापासून तुमच्यापर्यंत कुणी आमच्याकडे काही मागितलेलं नाही, आणि त्या भक्तीचं कर्ज माझ्या डोक्यावर झालंय. म्हणले मग तेवढं वज हलकं करा.
म्हणले काय करायचं, मागा काहीतरी. मागा म्हणल्याच्या नंतर तुकोबरायची तळपायाच्या आग मस्तकाला गेले. मागा अजिबात नाही. मागणं आताच बोलून गेलो, आमच्या परंपरेत नाही, आमच्या स्वभावात नाही, आमच्या रक्तातही नाही आणि आमच्या विद्यावंशात बी नाही. मागणं सोडून दुसरं काही जमल मानवरी करायला तयार नाहीत महाराज. म्हणले देव बी आता देवही नाही शेवटी महाराज, बरोबर आहे का नाही. म्हणले काय परंपरा आहे तुमची. तुकाराम महाराज म्हणले काही मागणी असं म्हणल्याबरोबर काही मागणे हे एवढा शब्द माणूस तर देवान सांगितलं. महाराज थांबा 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 थांबा. म्हणले काय म्हणले तुम्ही. म्हणले काही तेवढंच बसलं. म्हणले काही मागणे हे अनुचित. याचा अर्थ असा होतो तुम्हाला काही मागणं अनुचित आहे, पण नक्की याचा अर्थ काही मागणं उचित. लक्षात आलं का बोलणं बघा. तुम्हाला काही मागणं काय अनुचित आहे, पण असं म्हणायला पाहिजे जगातलं सगळंच मागणं आम्हाला अनुचित आहे. पण असं आहे का दादा. असं नाही, काही मागणं आम्हाला अनुचित आहे. मग याचा अर्थ काही मागणं नक्की उचित आहे, बरोबर. महाराज कीर्तन झालं, 10,000चं पाकिट मला भरलं. महाराजाचं गाव असल्यामुळं तुम्ही सांगितले. असू द्या, चला लक्ष द्या. याला इशारा जाता जाता आता लक्षात घ्या. 10,000 रुपयाचं पाकिट मला भरलं. एवढे कमी मी घेत नाही, पण म्हणायला लागलो तुम्हाला उघड. आणि भरलं महाराज. पाकिट भरल्या बरोबर महाराज मी हातात घेतलं, फेकून दिला शास्त्रीच्या अंगावर. अजिबात पैसे नाही पाहिजे मला, हे 10,000 रुपये पाहिजे नाहीत असं फेकून दिले. याचा अर्थ मी लई प्रेमानं फेकून दिलेत का. बोला पटकन, बोला पटकन. नाही, 10,000 नकोय याचा अर्थ मला 15,000 पाहिजे. लक्षात आलं का. कळालं का. तुम्ही काही लई लोड घेऊ नका. म्हणजे कार्यकर्त्यांनी म्हणजे फक्त मी उदाहरण सांगायला लागलोय, बरोबर आहे का नाही. तुम्ही 15 देऊ, तुम्ही 12च द्या, काही अडचण नाही त्याची. आपलं जेवढं ठरलं तेवढं, जास्त देऊ नका, काही नका. म्हणजे आमचं बोलणं झालं ते सांगते, कीर्तन झाले तुम्हाला. लक्षात घ्या. मुद्दा एवढाच आहे आपल्याला की हे नको, 10 नको याचा अर्थ 15 पाहिजेत. तसं काही मागणं उचित आहे, पण काही मागणं तरी नक्की बोला 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 उचित आहे. आता तुकोबरायाला म्हणतो देवानं हाताला जायचं, बोला आता आता काहीतरी मागा, याच्याशी सोडित नाही. तुकोबरायाने स्मित हास्य केलं, सांगितलं देवा मनसी काही मागा. मागाच म्हणतात, मागण्या रक्तात नाही, मागत नाहीत. पण हे चिदेगा पांडुरंगा मागाच म्हणत असतील तर आमच्या पदर. अहो देवानं सांगितलं काही बी मागा. तुकाराम महाराज म्हणजे काही नाही, एक आटते मी मागतो, पण मला जे पाहिजे तेच द्यावं लागेल. मला जे पाहिजे तेच द्यावं लागेल. हा बोला बोला म्हणले तुम्हाला ब्रह्मांड देऊ का, स्वर्ग देऊ का. नाही नाही म्हणले ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. आम्हाला हे नको, ब्रह्मादिक पद नको. म्हणजे मंत्री करू का. तिला घोटाळे व्हायला लागलेत आता, ते तर नकोच म्हणले आपल्याला, बरोबर आहे का. हा ज्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकीची गोष्ट सोडून द्या. बाकीचे उद्या प्रसादाला या, नाही कळल्यावर काय करता सांगा. मंत्रीपद सुद्धा नको म्हणले. जाण्याची दाट शक्यता आहे मंत्रीपद सुद्धा. मंत्रीपद सुद्धा नको म्हणले आम्हाला. म्हणजे तुम्हाला काय द्यायचं, मुक्ती देऊ का मुक्ती. महाराज म्हणले देवा देवा ऐके हे विनंती. हे मुक्ती हेची सुख आगळे. मुक्ती नकोच आम्हाला. महाराज म्हणले ना काय न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. किंवा या लागी घडावा संत संग. काय काय जी निमिष मात्र देह पालटीला दुखीला शोभा त्यांचे नवल कोण तारीती जड जीवा. म्हणून या लागी घडावा संत संग. याच्यासाठी संतांची संगती आम्हाला. मुक्ती नको, मुक्ती खतरनाक आहे, बरोबर आहे का नाही. ती नकोच. तिच्या खोडी आम्हाला माहित झाल्यात. काय माहित झाल्यात, बोला बोला बोला. खोडी. हा एखादी पोरगी दिसायला चांगली, माझ्याकडे लक्ष द्या, दिसायला चांगली, वरून चांगले कपडे, चांगला मेकअप केलाय, पण तिला कोड फुटलेला आहे हे पोराला माहिती. करीन का ते, बोला सौंदर्यावर जाईल का, बोला पटकन.
नाही, त्याला माहिती हिची खोड बेकार आहे म्हणून, बरोबर आहे का नाही? म्हणून तया इच्छा गती, तेव्हा तुमच्या मुक्तीला इच्छा आणि गती नावाच्या दोन खोडी आहेत, त्याच्यामुळे ही पोरगी आम्हाला नको. लक्षात आलं का? शब्द असे खतरनाक आहेत महाराज. देवा ऐके हे विनंती, ही विनंती नाही आणि हा विनंती नाही. शब्द आहेत नपुसकलिंगी शब्द आहेत. कोणते शब्द आहेत? लिंग कोणतं आहे? नपुसकलिंगी. देवा ऐके हे विनंती, हे विनंती आहे. लक्षात घ्या. म्हणजे मुक्तीसाठी तर भले भले हे व्हायला लागले. महाराज म्हणले भले भले मुक्तीसाठी मरत असतील. अहो कशासाठी चाललं हे सगळं? सप्ताह, भजन, कीर्तन, दिंड्या, अन्नदान, आम्हाला मोक्ष मिळावा याच्यासाठी चाललेलं आहे. कशासाठी चाललेलं आहे? बोला 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 ना, बोला. हा का तुमच्या पाया पडतो मी तिकडे. हा बोला जा, असे बोला जा. कशासाठी चाललेलं आहे? मुक्ती मिळण्यासाठी. असे 2-4 जण माणसाशी मला माना हलू हलू असे हो हो म्हणायचे आणि मी त्यांच्याकडे बघू बघू आरडू आरडू कीर्तन केलं आणि कीर्तन झाले. लोकांनी म्हणलं किती माणसं हुशार आहेत ते 2-4. आता ते म्हणले ते भैर येत, आता काय करतात सांगा. येण्याचा भाषा होतोय सगळा. बोलत चला, माझ्याकडे लक्ष द्या. तो राहत आपलं मुक्ती. हा हे मुक्ती ही खतरनाक आहे, ही नको म्हणले. म्हणले का? तुकोबारायांनी दर्शक सर्वनामानं सिद्ध करून दाखवलं. तुकाराम महाराज म्हणले लक्ष द्या माझ्याकडे. तुकाराम महाराज म्हणले ही मुक्ती जी आहे ती हे असे शब्द आहेत, ही नाही. देवा ऐके ही विनंती नाही, देवा ऐके हे विनंती. म्हणजे मुक्तीला तुम्ही नकार द्यायला लागलात म्हणजे मागणी कस काय? त्यावेळेला देवा तुकोबारायांनी सांगितलं हे म्हणजे हे नपुसकलिंगी, बरोबर आहे का नाही? हा ही हे लक्षात येईल का? हा ही हे बरोबर आहे का नाही? हे समीपदर्शी दर्शक सर्वनाम, दर्शक सर्वनामातला समीपदर्शी असं म्हणतात त्याला. दर्शकच आहे पण त्यातलं कोणतं? समीपदर्शी. हा ही हे 3 शब्द आले की समीपदर्शी आणि तो ती ते हे 3 शब्द आले की दूरदर्शी. लक्षात आलं का बोलणं? बघा आता लक्षात घ्या. हा माईक, ही घोंगडी, हे श्रोते, काय झालं? हे समीपदर्शी, बरोबर आहे का नाही? हे कुठे आहे? माईक इथं, हे लोक सुद्धा. हा माईक, ही घोंगडी, हे लोक कुठं आलं? हे समीप आहे. ती गाडी, तो बंगला, ते झाड, बोला दूरदर्शी, बरोबर आहे का नाही? म्हणजे सोप्या भाषेत सांगतो, दूरचं जे दाखवित आहे त्याला दूरदर्शी दर्शक सर्वनाम म्हणतात आणि जवळचं जे दाखवित आहे त्याला समीपदर्शी दर्शक सर्वनाम म्हणतात. लक्षात आलं का बोलणं? गुरुजी लक्षात आलं का? मुद्दा एवढाच आहे आपला, दर्शक आणि दूरदर्शी आणि समीपदर्शी, बरोबर आहे का नाही? आता लक्षात घ्या माझ्याकडं. आता हे 3 गोष्टी पटल्या. हा ही हे कुठं आलं? हे समीप, जवळ, बरोबर आहे. आता याच्यात लिंग वाईज पदच्छेद केला. कसा पदच्छेद केला बघा? हा समीपदर्शी पण पुल्लिंगवाची. हा कसा? समीप, दर्शकातलाच हे घोटाळा सगळा. हा दर्शकातला समीपदर्शी पण समीपदर्शी दर्शकच पण लिंग कोणतं? स्त्रीलिंगी. आणि हे समीपदर्शीच, दर्शकातला समीपदर्शी पण लिंग नपुसकलिंग, बरोबर आहे का नाही? आता लक्षात आलं बघा. आता इथं शब्द असेल देवा ऐके हे विनंती आणि मज नको रे हे मुक्ती. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुला केलेली विनंती ही बी आमच्या दृष्टीनं नपुसक आहे, हे शब्द टाकलाय ना, आणि तुझी मुक्ती बी आमच्या दृष्टीनं नपुसक आहे, त्याच्यामुळे ती आम्हाला नको. लक्षात बघा, मुद्दा आपला एवढाच आहे, विषय आपला एवढाच आहे की मुक्तीचा सुद्धा धिक्कार केला. महाराज म्हणले मग तुम्हाला नेमकं पाहिजे तरी काय? अहो तुम्ही काही मागा, तुम्हाला माहित नाही का? मागा दूध दे म्हणतील यासाठी, आगमी अक्षराब्दीची करून या वाटी, उपमन्या पुढे दुर्जेती ठेविली जैशी, बरोबर आहे का नाही? तया श्री शंभूची प्रसन्नता लाही जे किर उपमन्यूची या अर्था. अहो एवढा उदार आहे मी, एवढा उदार आहे, वाटीभर दूध मागितलं तर काय दिलं? क्षीराचा सागर उपमन्या.
असले नाही जमत, बरोबर आहे का नाही महाराज? असलं कुठं असतं का महाराज? विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एकदान शुरदाता. ही देवाचं तुकोबरायचं रावळातलं भाषण आहे. माहित नाही का महाराज तुम्हाला? मी दानशूर आहे, मी उदार आहे. अहो कोणी काय मागितलं? त्या उपमन म्हणून वाटीभर दूध मागितलं तर त्याला काय दिला? म्या सागर दिला. त्या भक्त प्रल्हादानं बापाची मांडी मागितली तर त्याला म्या आढळपदी बाळ हे दिलं. माहित नाही का तुम्हाला? अहो त्या सुदाम्यानं काय माग पोह्यासाठी महाराज, पोह्यासाठी, फक्त पोह्यासाठी काय दिलं? गाव सोनियाचा दिला. सोन्याचा गाव देऊन टाकला महाराज, बरोबर आहे का नाही? सुदामा ब्राह्मण घोर दुःखे दरिद्रे पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेला गा. पण त्यानं देवानं शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा स्वर्णाचा दिला गा. एवढा मी उदार आहे, तू कोवर आहे मला माहित नाही. उदार तू हरी जन्मजात मिशी नाही फुटलेला असं एखादा असू द्या, जन्माच्या त्याला मिशीचा पत्ताच नाही, एवढं शिल्पट असू द्या, बायको मागितल्यावर काय म्हणी? सांगा ना, बोला ना आता, बरोबर आहे का नाही महाराज? हा, पण महाराज देवानं बायको दिली का नाही? बोला. हा, मूर्तिमंत अहो बायकोच देऊन टाकली. एवढा महाराज देव उदार आहे. देव सांगायला लागला बाहे माग सारून, महाराज तुम्हाला माहित नाही मी उदार आहे म्हणून? आणि माझ्यापाशी तुम्ही म्हणतात मी मागन तेच पाहिजे, काही बी मागा. तू कोबर आहे म्हणले, तू उदार आहेस, सगळीकडे कीर्ती आम्हाला माहिती, पण आमच्या बाबतीत तू आता उदार हो आणि मला जे पाहिजे तेच दे शेवटच्या चरणात.
नाही सगळं आम्हाला माहिती. तू उदार आहेस पण लोकांसाठी, आमच्यासाठी, माझ्यासाठी जर तुझा उदारपणा दाखवायचा असेल तर आता तू उदार हो आणि मला जे पाहिजे ते दे. महाराज म्हणतात तुका म्हणे आता. हे मागचं सुदाम्याचं उपमन्यूचं हे भूतकाळातलं सांगू नको, चालू वर्तमान काळातलं बोल. आता चल म्हणले काय आता. आता हा शब्द कुठला आहे? चालू वर्तमान काळातला आहे. आता उदार हो. काय हो? उदार हो. तू उदार आहेस, उदार आहेस ना. आम्ही जग जाहीर सांगितलेलं की देव उदार आहे म्हणून, बरोबर आहे काय? आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, समर्थ आहेस तू, त्याच्याबद्दल ते मात्र शंका नाही. काही देऊ शकतील तू, पण लोकांसाठी काय करायचंय? आता तू उदार हो आणि मला जे पाहिजे तेच दे. असं म्हणल्याबरोबर देवाने सांगितलं बोला बोला काय पाहिजे ते. आणि मग उत्तरार्ध टाकला मज ठेवी पायी संतांची या. देवानं तो तोंडातच बोट घातलं. म्हणले मला वाटलं होतं काहीतरी लेकरा बाळासाठी मागल, बरोबर आहे का नाही, काहीतरी साडी बिडी माग. काय महाराज माणसं मागतील काय? तुम्हाला इतिहासातलं सांगतो ना महाराज. काय इतिहासातलं? छत्रपती शिवाजी महाराज सातारा भागात फिरत होते आणि सातारा भागात छत्रपती शिवाजी महाराज फिरत असताना जनता सोबत होती. राजांना तहान लागली आणि तहान लागल्याच्या नंतर महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणले मला पाणी पाहिजे. लोक म्हणले आम्ही आता इथून घेऊन येतो. नाही 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 म्हणले मला एखाद्याच्या घरी जायचंय. आपल्या राज्यातल्या लोकांची काय परिस्थिती, त्यांचे सुख दुःख मला जाणून घ्यायचे म्हणले. काय जाणून घ्यायचे? सुख दुःख जाणून घ्यायचे. शिवाजी महाराज त्या दारात गेले आणि दार असं काही नाही ना असं वेळेचं काही हा बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का? 10-5 मिनिटं जमन का? बोला पटकन. हा हा 10-5 रुपये आपलं 10-5 मिनिटं इकडे तिकडे. हा लक्षात लक्षात घ्या काय चाललं होतं. शिवाजी महाराज बरोबर आहे का नाही? मला जायचंय म्हणले. शिवाजी महाराज दारात गेले आणि हाक मारली. महाराज हाक मारली, कुणी आहे का घरात? ते बाई बाहेर आल्या. बाईनं सांगितलं काय पाहिजे? कोण आहे? काही नाही काही नाही, मला पाणी पाहिजे. बरोबर आहे का नाही? राजबिंडा दिसायला. कोणच रे बाळा तू? काही नाही मला पाणी पाहिजे, तहान लागली. बाईनं लगेच महाराज घरात गेली. महाराज गुळाचा खडा आणला, ताट आणलं, त्याच्यामध्ये भाकर, मिरचीचा ठेसा, बाबा बाबा अशी महाराज ती. आणि मग पाण्याचा तांब्या. पोरा तहान लागली असेल, उन्हातून आला. जुनी संस्कृती चांगली होती महाराजची, बरोबर आहे का नाही? आताचे हे 200-400 वर्ग शिकलेले आम्हाला संस्कृती शिकवितात. ह्या लोकांना मराठीच येत नाही म्हणते, बरोबर आहे का नाही? ह्यांना मराठी कळत नाही. तू सांगूच नको आम्हाला, बरोबर आहे का नाही? तू मराठी आम्हाला सांगूच नको. आम्हाला माहिती, आमची जुनी परंपरा आहे महाराज, संस्कृती जपायची आमची जुनी आहे. ते म्हणला काय कळत म्हणला माझ्याकडे एक जणाला. काय कळत म्हणला मला. मी म्हणलं कळत आहे का नाही? ते समोरचा वाडा दिसतोय म्हणलं, तिथं जा आणि त्या म्हातारीला म्हणायचं तुमचे मालक कुठं गेले, एवढंच म्हणलं. ते गेलं महाराज तिथं आणि ते विचारलं आजीबाई मालक कुठे गेले, मालक कुठे? असं म्हणल्याच्या नंतर म्हातारीनं सांगितलं दारात जोडा दिसत नाही. बिघडले का काय? मी काय विचारतो काय सांगत? अरे जोड्याचं नाही, मालक कुठे गेले? खुंटीला फेटा दिसत नाही. आता मला ते नाही, मालक कुठे? कोपऱ्यात काठीही दिसत नाही. येडेत म्हणला हे लोक. आलं माघारी म्हणला महाराज काय मराठी कळत लोकांनी. म्हणला मी म्हणतोय मालक कुठे गेले आणि ती म्हणती दारात जोडा नाही, कोपऱ्यात काठी नाही, खुंटीला फेटा नाही. मी येड्या ते तुला कळालं नाही. लक्षात आलं का? कोणतीच सौभाग्यवती स्त्री जुन्या काळातली सांगतोय मालक नाहीत असं म्हणू शकत नाही महाराज. लक्षात आलं का? म्हणू शकत नाही महाराज. जिच्या कपाळाला कुंकू ती मालक नाही असं कधी म्हणायचं नाही. आताच्या बाय मालक ते गेले गेले कुठे गेले काय बोलाली मंजुळा असं बोलत असते. मालक गेले पारू असं बोलत असते. काही बी बोलत आहेत महाराज. काय करावं सांगा बरं महाराज. लक्षात घ्या जुनी संस्कृती. ज्या अर्थी दारात जोडा नाही त्या अर्थी मालक घरात नाहीत, कोपऱ्यात काठी नाही मालक नाहीत आणि खुंटीला फेटा नाही त्या अर्थी मालक घरी नाही असा अर्थ आहे. ही संस्कृती महाराज जुनी आपली. म्हणून अजून लक्षात ठेवा इथं पायताळवाडीच्या माझं शेवटचं कीर्तन लक्षात ठेवा की आपले मालक नाहीत असं कधी म्हणायचं नाही. आलं का लक्षात? बोलणं मालक आपले नाहीत असं कधीच म्हणायचं नाही महाराज. अहो मालक ज्या दिवशी नाहीत म्हणायचं त्या दिवशी कुंकू पुसावं लागतं, मंगळसूत्र तोडावं लागतं.
विनोद नाही महाराज, हे संस्कृती आपली, ही जुनी संस्कृती. तिनं सांगितलं हे छत्रपतीचं सांगू लागलो ना महाराज मी. आणि महाराज बाबा 2 घास खा आणि 2 घास भाकर खा आणि मग पाणी पी. छत्रपतीच्या डोळ्यातच पाणी आलं. म्हणले अरे बापरे, काय आपल्या प्रजेचे लोक आहेत म्हणले, काय लोक आहेत म्हणले आपले, एवढी संस्कृती चांगली. आणि जायच्या टायमाला म्हणले घरात कुणी पुरुष माणूस नाही का, पुरुष गडी माणूस नाही का. म्हणले आहेत ना, बोलवा. हो तुम्हाला बोलू ते कोणतरी दारात आहे उभा आहे, त्याला काय नाही, कोण आहेस तू. त्यांनी सांगितलं मला ओळखीलं नाही. नाही बाबा, दिसायला तर राजबिंडा दिसायला लागलास पण ओळखीलं नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी या महाराष्ट्राचा जाणता राजा, मला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. असं म्हणले नाव ऐकून त्या माणसानं सांगितलं असं होय, शिवबा आहे वय रे तू. ती सातारी भाषा आहे बरोबर, शिवबा आहे वय रे तू. हा शिवबाई मी. असं आहे का. त्यांनी सांगितलं मी तुमच्यावर प्रसन्न झालोय. शिवाजी महाराज म्हणले बोला काय पाहिजे ती. त्यांनी सांगितलं काही नाही, सकाळपासून तंबाखू खाईन म्हणतोय, चुनाच नाही, तेवढा चुना दे. राजा प्रसन्न झालाय, चुना मागितलाय. पुन्हा कुणी असं मागू नये म्हणून त्या गावाला नाव अजून बी चुनेवाडीच आहे. पाटण तालुक्यात आहे, सातारा जिल्ह्यामध्ये महाराज. त्या गावाला नाव काय, चुनेवाडी महाराज. आता कुणी अशी मागणी मागू नये म्हणून. आपले लोक मागत येतच काय महाराज, मागून काय मागत येत असं नाही. तुकाराम महाराजांची मागणी अत्यंत सुंदर आहे. महाराज म्हणतात देवा काही नाही, उदारता दाखवायची तुला, आमच्यापाशी तर तुझी उदारता दाखवायची असेल तर महाराज म्हणतात मज ठेवी पायी संतांची या, मला त्या संतांच्या पायावर ठेव, मला संतांच्या पायावर ठेव. बरोबर आहे का नाही महाराज. हा म्हणले तुका म्हणे आता उदार तू होई आणि मज ठेवी पायी संतांची या. म्हणले अजून आणि तुझे काही न मागू देवा, उदार तू होई मज ठेवी पायी संताची. म्हणजे तेवढं करतो, याच्यापेक्षा आणि तुझे काही न मागू देवा, याच्यापेक्षा काही मागणं नाही. आणि मागा जर म्हणत असशील तर या संताशी निरवी हेची मज देई. या संताशी निरवी याचा अर्थ काय बरं, निरवी हा अर्थ आपल्या लक्षात आला नसेल. या संताशी निरवी याचा अर्थ असा आहे, तुला द्यायचंय ना. निरवी शब्दाचा अर्थ आहे, आपण त्या दिवशी चिंतन केलं बरोबर आहे का नाही. संभाळी घालणे, निरवणे म्हणजे संभाळी घालणे असा अर्थ केला जातो. महाराज म्हणतात या संताशी निरवी हेची मज देई आणि तर तुझे काही न मागू देवा, तुला द्यायचंय ना, मला संत महात्म्यांच्या संभाळी घाल असा अर्थ आहे त्याचा. मला संत महात्म्याच्या संभाळी, निरवी म्हणजे संभाळी घालणे. निर्वी शब्दाचा अर्थ काय होतो, संभाळी घालणे. या संताशी निरवी म्हणजे संभाळी घाली हेची मज दे आणि तुझे काही न मागू देवा. दुसरं तुझे म्हणजे दुसरं काही मागणं नाही, एक संतांच्या पायावर ठेव. लोकांसाठीच मागणे, स्वतःसाठी काहीच नाही. बरोबर आहे का नाही. संतांच्या पायावर ठेव एक मागणी. बरोबर आहे का नाही. आणि मला संतांच्या संभाळी घाल, पायावर ठेवून संभाळी घालणं गुरुजी एकदा झालं का नाही. बरोबर आहे का नाही महाराज, परमेश्वर महाराज. बरोबर आहे का नाही. संभाळी घालणं आणि
पायावर ठेवलं, दोन्ही एकच झालं ना. मला त्यांच्या म्हणले महाराज ते दोन्ही एकच झालं ना, सांभाळी घालणं बी तेच झालं, मज ठेवी पायी हे बी एकच झालं. हे असलं कुठं मागणं असतं का? महाराज म्हणले आमचं हेच मागणं आहे, तुला द्यायचं असलं तर बघ, नाही दे, नाही तर नको देऊ, देशील तरी पा देशील तरी महत्वाचा विषय इकडे इकडे बघा, लक्ष द्या, इकडे महत्वाचा विषय सांगायचा आहे, लक्षात घ्या. काय गेले विसरून, असू द्या, चला महत्वाचा विषय लक्षात घ्या. किंवा काय महाराज मला 10,000 रुपये पाहिजे. मला किती 10,000 रुपये पाहिजे? 10,000 रुपये पाहिजे. मला 10,000 रुपये उसने द्या महाराज तुम्ही उसने द्या. त्यांनी सांगितलं पैसे द्यायचे म्हणजे माघारी येण्याचं. हे बघा महाराज ऊसाचं बिल आलं की पैसे माघारी देऊन टाकतो, काही नाही. त्यांनी सांगितलं पण अरे ऊसाचं बिल का व्हायचं, तू पैसे का द्यायचा, कारखाना बिल काढतो का नाही, असं म्हणले पुढचा माणूस कदर म्हणतो सावकार. हे बघा आता मी इमानदारीनं सांगायला लागलोय काय की तुमचे पैसे आले की मी परत करीन. आता द्यायचे का नाही पहा, मग तुम्ही काय द्यायचे का नाही तुम्ही पहा, बघा तुमचा आता विचार. तुम्ही आता आपली काही सत्ता नाही, आमची काही सत्ता नाही, तुम्ही द्यावाच म्हणून, पण बघा पहा, बरोबर आहे का नाही. विषय तसाच आहे इथं. तू बरोबर आहे, मजा ठेवी पाहिजे संताची एक, आणि का तुझे काही न मागो देवा, द्यायचंच असेल, आग्रहच करीत असशील तर या संताशी निरावी ह्याची मज दे. देवाने सांगितलं एवढेच 2 का, दुसरं काही तुकाराम महाराज हे बघ द्या. आता याच्या पलीकडचं दुसरं काही मागायचं नाही. मग आता हे 2च पाहिजे मला. पहा तुझी इच्छा आहे, देशील तरी पाहे, आग्रह नाही. आलं का लक्षात? बोलणं आलं का लक्षात? देशील तरी पाहे, पहा तुझी इच्छा आहे, आग्रह नाही की दिलंच पाहिजे, देशील तरी पाहे पांडुरंगा. एवढंच आहे, दुसरं काही नाही. मागणी ते एक तुझं प्रती आहे. देशील तरी पाहे पांडुरंगा, या संताशी निर्विहेची मज दे, अनेक तुझे काही न मागू देवा. अभंगाचा सरळ अर्थ. अपशब्दाबद्दल क्षमा. ग्रामस्थ मंडळ पायतळवाडीकरांच्या वतीनं भव्य दिव्य स्वरूपाच्या कार्यक्रमाचा जन्म झाला वारकरी, पाठ समजली खरी, देह देवाची पंढरी, विठू मनाच्या गाभारी. श्वास झालं जपमाळ, मन चिपळ्यानी टाळ. श्वास झालं जपमाळ, मन चिपळ्यानी टाळ. वेळ जीवाचा शिवाचा, झाला अभंग जिण्याचा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. दिनांक 7 जानेवारी 2021